Oh,
क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप वसो न शके पाप जाय त्रिविधतो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म एका तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडरीकाय दातो मनिन्द्रे समागत्य तिष्ठन्दमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून महाराज नामाचं प्रतिपादन करत आहेत। नामाचं महत्त्व काय आहे हे प्रतिपादन करीत आहेत। अभंगावर बोलण्यापूर्वी आपला असणारा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व टाळकरी माळकरी गावकरी गुणवान मंडळी आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी लक्ष्मणदादा पुरुषोत्तम पुरीकर यांच्या आशीर्वादाने
तसेच हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज जवळेकर यांच्या मार्गदर्शनाने आणि या ठिकाणी सर्व गुणवान मंडळी एक होणे बळेरे, आता सर्वांचे काही नाव ज्ञात नाहीत, पण जे ठळक पांडुरंग महाराज पळशीकर, एकनाथ महाराज काकडे, तुळशीराम महाराज, जनार्दन महाराज, आता सर्वांचे नावं काही माहीत नाहीत, पण सर्वांचेच नावं घेतले असं समजा. काही समजायला काय हरकत होईल महाराज? हो, सर्वांचे नावं घेतलं असं समजा. आणि या ठिकाणी गुणवान मंडळी गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि तसेच आपल्या गावातले मृदंगाचार्य गजानन महाराज, संतोष महाराज शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तसेच साऊंड सर्व्हिसवाले श्री दत्त कृपा साऊंड सर्व्हिस लोणी आणि तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो. थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये वेळात वेळ काढून आपण सर्व या ठिकाणी मंडपामध्ये आलात आणि आपल्याला थंडीमुळं थोड्याच वेळेत आपल्याला वेळेच्या आत कार्यक्रमाची पूर्णता करायची. विठाला नाम सप्ताहाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा. काही क्रम असे ठरलेले असतात की पहिल्या दिवशी नामपर अभंग, नंतर भक्तीपर, ज्ञानपर, कर्मपर आणि शेवटी 7व्या दिवशी मागणीपर आणि 8व्या दिवशी असणारा काला. पण हा नियम कुठं अलिखित आहे बरं का, कुठं काही लिहिलेलं सापडत नाही, परंतु हा नियम साधू संतांनी घालून दिलेला आहे. म्हणून पहिल्या दिवशी नामाचं महत्व वर्णन करावं. आणि नामानं काय होतं अभंगामध्ये थोडक्यात आपण सारांश बघू की पहिल्यांदा तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. आपण जर देवाचं नामस्मरण केलं, आयुष्यामध्ये सतत नामधारणा केली, तर या नामाचं महत्व काय आहे की या नामाने आपल्या ठिकाणी असणारी जन्ममरणाची परंपरा आहे ती नाहीशी होते, नष्ट होते. म्हणजे तुटे भवरोग, भवनाम जन्म आणि मरण, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, असा असणारे जन्ममरण आपल्या पाठीमागे सारखं लागलेलं आहे. ते जन्ममरण संपविण्याकरता नामस्मरण एक माध्यम सांगितलेलं आहे. आणि म्हणून या नामस्मरणाने काय होतं तर तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. आपल्या ठिकाणी 3 प्रकारचं कर्म घडते. संचित आहे, प्रारब्ध आहे आणि क्रियमान आहे. आता जे करतोय क्रियमान साठ्यात पडलं हे संचित आहे आणि भोगायला येतं ते प्रारब्ध आहे. म्हणून संचित, क्रियमान आणि प्रारब्ध हे 3 प्रकारचे जे कर्म आहेत ते सुद्धा नष्ट होतात. याचं माध्यम म्हणजे काय तर तुटे भवरोग संचित क्रियमान भोगे. कशाने होतं तर पुढच्या कडव्यात सांगले ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. देवाचं नामस्मरण जर केलं तर जन्म मरणाची परंपरा असणारी खंडित होते. आणि ही परंपरा खंडित करीत असताना काही प्रयत्न सुद्धा लागतात. म्हणून संचित क्रियमान भोग ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. आपल्या ठिकाणी पाप आहे, पाप नाही असं एकही मनुष्य सापडायचं नाही. काही ना काहीतरी त्याच्याकडून पाप घडलेले असतात. पापाचे अनेक प्रकार आहेत. पापाचे पहिल्यांदा महापाप 5 सांगितले, नंतर 3 उपपाप सांगितलेत. असे काही 10 उपपाप आहेत आणि असे 18 प्रकार पापाचे. त्यापैकी कोणतं ना कोणतं तरी आपल्याकडून पाप घडल्यात जातं. मग हे पाप जर नाहीसं करायचं असेल त्याच्यासाठी फक्त काय नामस्मरण वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे 3 प्रकारचे ताप आपल्या पाठीमागे आहेत. हे ताप सुद्धा नामस्मरण नाहीसं होतात. आणि पुढं असं सांगितलंय की आपल्याला जी जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पाडणारी जी आहे तिचं नाव आहे माया. आणि ही माया, हिला अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, अशी असणारी माया, या मायेच्या फेऱ्यामुळे आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडावं लागतं. आणि ही जन्ममरण परंपरा खंडित करायची असेल तर साधू संतांच्या देवाच्या चरणाजवळ आपण जर गेलो तर तुका म्हणे माया होय दाशी लागे माया ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठाला आपण नरदेहाला आल्याच्या नंतर पहिलं जर आपलं कर्तव्य काय असेल तर देवाचं स्वरूप ओळखून घेणं, देवाला कळून घेणं. एवढंच नाही, देव कळण्याकरता आपण पहिल्यांदा कोणतं कार्य करायचं असेल तर आपल्याला मंगल करावं लागतं. कोणतंही कार्य असू द्या, सप्ताह असू द्या की व्यवहारातलं कार्य असू द्या, अगोदर श्री गणेशाय हे नमन करावंच लागतं. एवढंच नाही, यामध्ये सुद्धा 3 प्रकार सांगितले. एक नमस्कार रूपी मंगल,
एक आशीर्वाद रूपी मंगल आणि एक वस्तू निर्देश रूपी मंगल. पहिल्यांदा मंगल सांगितलंय, नमस्कार करायचा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आहे, नंतर देवाला नमस्कार करायचा, नंतर संतांना नमस्कार करायचा, आणि तिसरा असणारा जी वस्तू म्हणजे कोणती, आपली जी वस्तू हरवलेली आहे ती सापडण्याकरता. कोणती वस्तू हरवली, आपली जी वस्तू हरवली ना, मी कोण आहे, कुठून आलो, कशा करता आलो, हे मीच आपलं हरपले ते शोधण्याकरता सप्ताह आहे. विठ्ठल नामस्मरण फार महत्वाचं आहे म्हणून पहिल्या सुरुवातीला नामपरा अभंग असला पाहिजे. या नामानं काय होतं, नामस्मरणाने चित्तशुद्धी होते. पहिली पायरी नामस्मरण ही काय आहे, पहिली पायरी आहे नामस्मरणाने चित्तशुद्धी, चित्तशुद्धीनंतर ज्ञान, आणि ज्ञानाचे नंतर मोक्ष. एकदम मोक्ष सापडत नाही, अगोदर चित्तशुद्धी पाहिजे. चित्तशुद्धी करता नामस्मरण सांगितलं, चित्तशुद्धी करता तीर्थयात्रा सांगितल्या, चित्तशुद्धी करता श्रवण सांगितलं, नवविधा भक्ती सांगितली, श्रवण मनन निधिध्यासन, हे सर्व भक्ती 9 प्रकारच्या सांगितल्या. ह्या कशा करता, चित्ताच्या शुद्धते करता. आणि जर आपण किती परमार्थ करीत राहिलो, जर चित्त शुद्ध नसेल तर काही निर्मळ जीवन सात राहिली रात्रभर कीर्तन चल विठाला. प्रमाण दिलं नाही, निर्मळ जीवन काय करील साबण. खरोखर कितीतरी साबणा चांगल्यापैकी घेतल्या आणि गटाराच्या पाण्यात जर धुवू लागला तर कपडे निघतील का, अजिबात निघणार नाही. कितीतरी साबणा लावण्याचा प्रयत्न केला तरी कपडे निघणार नाही. त्याचप्रमाणे दुसरं प्रमाण, तैसे चित्त शुद्ध नाही वरी बोध करील काय. जर चित्त शुद्ध नसेल तर किती जरी बोध करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला बोध होणार नाही. त्याकरता चित्तशुद्धीची आवश्यकता आहे. आणि चित्तशुद्धी करता काय आहे, नामस्मरण आहे. म्हणून नामस्मरणाने चित्तशुद्धी होत असते. नामस्मरणाने पहिली गोष्ट, पहिली पायरी नामस्मरण, त्याच्यानंतर चित्तशुद्धीच्या मधला एक मार्ग आहे. चित्तशुद्धी झाल्याच्या नंतर ज्ञान मिळण्याच्या अगोदर एक अवस्था आहे, तो म्हणजे श्रीगुरु महत्वाचा आहे. कारण की श्रीगुरु जर प्रसन्न झाला, श्रीगुरूची आपण सेवा केली तरच आपल्याला पुढे विद्येची प्राप्ती आहे, नाहीतर विद्येची प्राप्ती नाही. ती विद्या प्राप्त करीत असताना सुद्धा श्रीगुरूकडे जात असताना कसं जावं, तद्विधी प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्त्वदर्शन. ते ज्ञान पैका बरवे जरी मनी अथी अनावे तरी संताया भजावे. सर्वस्वेशी ज्ञानाचा करुठा वेद सेवा दारवंठा. तोळ गोनी सुवटा स्वाधीन करी तनु मनो जीवे कर्णाशी लागावे अगरवता करावे दाश सकळ. आणि एवढं झाल्याच्या नंतर मग अपेक्षित जे आपुले आणि तेही सांगतील किर पुसिले वरे अंतकरण बोधले संकल्पा नये. नाहीतर शिष्य उठला गुरुकडे गेला ताटपणे उभा राहिला, सांगा मला ज्ञान. बापाच्या घरचं आहे काय, सेवा करावीच लागते.
जाते सेवा हा दारवंठा, सेवेशिवाय प्राप्ती नाही. म्हणून माणसानं सेवा केली पाहिजे. सेवा करीत असताना श्रीगुरूची सेवा करावी, देवाची सेवा करावी, नामचिंतन घ्यावं आणि हे करीत असताना सर्व काही गोष्टी बाजूला साराव्या. कोणत्या गोष्टी बाजूला साराव्या? मी कोण आहे, अहंकार, हा अहंकार बाजूला सारला पाहिजे. देवाकडे जात असताना कोणत्याही प्रकारचा अहंकार चालत नाही. आणि जिथं जिथं अहंकार आला तिथं तिथं देव आपल्या जवळून लांब गेला असं समजावं. देव आपल्या जवळ राहत नाही. म्हणून अहंकार खूप ठिकाणी आडवा येतो. हो, बाकीच्यांचं सोडा, ज्ञानाला सुद्धा अहंकारानं नाडलेले. बाकीच्याचं सोडा, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवे. अनेकांना नादाला यात काही नवल नाही, पण जे ज्ञानी लोक आहेत त्याचे तर गळ्याला धरतो ते. विठाला म्हणून पहिल्यांदा नामस्मरण घेत असताना माणसाची चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी होण्याकरता नामस्मरण सांगितलं. ते म्हणतात चित्तशुद्धीवर एवढा काय जोर देता? चित्तशुद्धीशिवाय परमार्थच नाही. आणि चित्तशुद्धीशिवाय परमार्थात प्रवेश सुद्धा नाही. आणि प्रवेश करू सुद्धा नाही. अशुद्ध चित्ताच्या माणसानं परमार्थात प्रवेश करूच नाही. आणि परमार्थात अशुद्ध चित्ताच्या माणसानं प्रवेश केला तर त्याच्यावर परिणाम तर होणार नाही, पण बाकीच्याला बाजूला नेल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून ते एकनाथ महाराज हरिपाठात सांगतात ना, खळ माणूस आहे ना, त्या खळ माणसाची कधी संगती करू नये. अपाय त्याच्या संगे. खळ माणूस काय करतो? तो फक्त दुसऱ्याला त्रास देण्याचंच काम करतो. बाजारचा दिवस आहे आणि बाजारच्या दिवशी बरेच लोक बाजारला गेले. त्यामध्ये 2 व्यापारी होते आणि त्या आष्टीसारख्या ठिकाणी व्यापाराकरता गेले. कपड्याचे दुकानदार होते. दुकान सर्व बांधलं त्यांनी आणि दुसऱ्याजवळ ते ऑटोमध्ये टाकून दिलं. पैशाचे पिशवे त्यांच्याजवळ होत्या दोघांजवळ. आणि ते मधल्या रस्त्याने यायला निघाले. आज जेवारीचे दिवस होते. मधल्या रस्त्याने यायला निघाले. रस्त्यामध्ये तिसरा माणूस भेटला गावाकडचा. तो म्हणला, तुम्ही दोघंच चालले का? मला येऊ द्या ना. ते म्हणले ठीक आहे, आम्हाला सोबतीच पाहिजे होता. घेतले त्याला बरोबर. घेतल्याच्या नंतर अर्ध्या रस्त्यामध्ये आले आणि रात्र झाली त्यांना. रात्र झाल्याच्या नंतर रात्रीचे पाहुणे त्याला भेटले. रात्रीचे पाहुणे कोण असते? चोर. ते भेटल्याच्या नंतर त्या व्यापारी जे 2 जण होते ते म्हणले, अरे कुठं चोर दिसते, आपण काय करू, बाजूला झोपू म्हणले कुठं तरी, कारण की आपल्याजवळ पैसे येतात. ते संघ जे आणलेलं होतं ते मला आपण कोणाला भेट नसतो. चोराला भेट नाही, कोणालाच भेट नाही. थोडं घोड्यावर बसले ते खरंच भेटच नाही कोणाला. घोड्यावरला माणूस काय बोलतो, मी काय समजतो कोणाला, असं म्हणल्यावर काय. तो मला आपण भेट नाही. तो रस्त्यात पडला आणि हे 2 जण जेवारीमध्ये जाऊन इकडच्या बाजूला एक आणि इकडच्या बाजूला एक झोपले. एवढ्यामध्ये ते चोर आले. आल्याच्या नंतर त्याला धक्का लागला त्याला. तर बाकीचे चोर म्हणले, कोणतरी पडलेली इथं. ते म्हणले, जाऊ द्या, एखादा पिदाडा असेल त्याला काय किंमत द्यायची. म्हणजे पेनाराला चोर सुद्धा किंमत देत नाही. हो हो, म्हणून जाऊ द्या म्हणले. ते मला पेनाळा म्हणतो का पेदाडा म्हणतो? हो, माझ्याजवळ काही नाही. हे बघ 2000 रुपये खिशामध्ये. ते म्हणले, अरे 2000 रुपये? दुसरा म्हणलं, हे जो 2000 रुपये घेऊन असा रस्त्याला कसा पडेल? तो मला एकटा नाही, बाजूला एक व्यापारी आहे, मी पण एक व्यापारी आहे. आता काय त्याने काय पूजा केली आहे संगीताची? हो, खळ माणूस असा असतं, त्याचं तर गेलं सर्व, पण दुसऱ्याचंही घालून टाकतो. विठाला
कोणाची संगती उपयोगाची नाही, आपणा अपाय त्याचे संगे. म्हणून आपण संगती करावी, तर कोणाची करावी? फक्त संतांची संगती केली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये माणसाला लाभ होत असतो. संत संगतीने थोर लाभ. संगत संतना की करले संतन की करले जन्म का कच सार्थक करले. जन्माचं सार्थक करून घ्यायचे असेल तर संत संग धरा, तुम्ही हरी भजन करा. पाठी लागला शेकाळ दात खातो करकरा. किंवा संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. हो, म्हणून संतांची संगती असली पाहिजे. संगती आपण अनेकांची केली. जीवानं जीवाची संगती केली, जीवानं जडाची संगती केली, जीवानं देवाची संगती केली. पण तिन्ही संगतीमध्ये फरक आहे. जीवानं जीवाची संगती केली हाही दुःखी आणि तोही दुःखी. कोण कोणाचं दुःख निवारण करणार? माऊली ज्ञानेश्वरी सांगतात उघडं माणूस नागापाशी गेलं. हो, कोण कोणाचं दुःख निवारण करणार? थंडी दिवशी पांडुरंग महाराज त्याच्या अंगावर स्वेटर नाही, याच्या विना कशी थंडी निवारण होणार? असे राणी दुःखिया दुःखी भेटले. हो, अनेक याच्या ओव्यात बऱ्याचशा. म्हणून कोण कोणाचं दुःख करणार? जीव जीवाचं दुःख निवारण करू शकत नाही. जीव जर देवाकडे गेला तर देवाचं एक काम आहे, देव न्यायाधीश आहे. देव काय करतो? तुम्ही जे कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फळ देतो. हो, नवीन तुम्हाला काही देत नाही. आपण केलेलं कर्म आणि तेच कर्म आपल्याला पुढे काय करावं लागतं? भोगावं लागतं. देव काय करतो? देव भोगाले उपजले मेले ऐसे तिथे. आपण केलेलं कर्म हे आपल्याला भोगावंच लागतं. बाकीच्यांचं सोडा.
ज्यांच्या जीवनामध्ये अवतार घेऊन आले त्यांना सुद्धा कर्म भोगावं लागलं. परेशी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले विंदले शारंधर झाला पुरंदर सहस्त्र नयन. अनेक प्रकारचे या अभंगामध्ये पुरावे दिलेत. एवढंच नाही, एक पुरावा सीता माता असणारे जनक राजाच्या घरी असताना पुष्प वाटिकेमध्ये फिरायला गेले आणि सख्याबरोबर होत्या. त्या पुष्पवाटिकेमध्ये आणि 2 राघव मैना अशी जोडी आली होती आणि ते राघव आणि मैना रामायणातल्या गोष्टी सांगायच्या. त्या सीतेनं ऐकल्या. बऱ्याचशा गोष्टी ऐकल्याच्या अंतरात त्या सीतेनं धावून त्या मैनीला धरलं आणि सांगितलं, तू फार रामायणातल्या गोष्टी चांगल्या सांगतेस, मग आणखीन सांग. दिवस मावळसपर्यंत तिनं गोष्टी ऐकल्या आणि नंतर तिनं सांगितलं की मला घरी जायचंय, मला सोडून दे. आता तिनं सांगितलं मी आता सोडणार नाही, कारण तुम्हाला सारख्या गोष्टी सांगायच्या. त्यावेळेस जो बरोबर राघव आलेला होता त्या राघवनं सांगितलं, सीते मैनेला सोडून दे. तिनं सांगितलं मी आता हिला सोडणार नाही. शेवटी त्यानं सांगितलं, हे बघ तू जर नाही सोडलं तर मी तुझ्यावर प्राण देईल. शेवटी तिनं नाही सोडलं. त्यानं तिला तळमळून तिचा प्राण दिला आणि तोच असणारा राघव पुढच्या जन्मामध्ये तो परीट झाला आणि त्याचे सीतेची निंदा केली आणि त्या निंदेस तो पुढच्या वनवासाला सीतेला जावं लागलं. म्हणजे कर्म केलेलं कोणाला सुद्धा चुकत नाही. आता हा झाला रामायणातला चालू जमान्याला दृष्टांत. बघा केलेलं कर्म कसं आपल्या पाठीमागे येतं. काही म्हणतील आम्ही जर परदेशाला गेलो तर कर्माला काय कळत आहे, आम्ही दुसऱ्या गावाला गेलो मग कर्माला काय कळणार आहे. तुम्ही कुठेही जा, देशांतराला जा, लोकांतराला जा, कर्म तुमच्या 100 हात पुढे असते. एक माणूस असा मंदिरामध्ये देवपूजा दर्शना करता गेला आणि त्याच वेळेस एक साधू महाराज आले. तिथं साधू महाराज आल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये थांबले आणि त्या दर्शनाकरता गेलेल्या माणसानं विचारपूस केली. कारण की मंदिरामध्ये जर एखादा माणूस थांबला, अतिथी ज्याला म्हणतात, तो जर गावातून उपाशी गेला तर गावाचे यश घेऊन जात असतो. म्हणून मंदिरामध्ये कोणीही साधू उपाशी राहू नये. म्हणून त्याने विचारपूस केली, साधू महाराज जेवणाची व्यवस्था काय. त्यांनी सांगितलं अजून तर काही कोणी सांगितलं नाही. तो म्हणला ठीक आहे आपल्या घरी तुम्हाला जेवायला म्हणले. तो घरी गेला सांगण्याकरता आणि थोड्या वेळानं वापस आला. म्हणलं साधू महाराज स्वयंपाक तयार झाला, चला जेवायला. घरी आले साधू महाराज, 2 ताटं ठेवले, ताटं वाढले. एका ताटावर स्वतः जेवायला बसला, दुसऱ्या ताटावर साधू महाराज. आणि ज्यावेळी ती पत्नी वाढण्याकरता आली तिनं सर्व पदार्थ वाढले. साधू महाराजांची तिची एक नजर झाली, ती पत्नी वाढून आतमध्ये गेली आणि नंतर साधू महाराजांना पाणी फिरवलं आणि सांगितलं, हे बघ आता जेवण तू कर, मला काही जेवायचं नाही. आता सांगा ताटावरला उठलेला साधू जर निघून गेला तर घरच्या माणसाला जेव्हा वाटेल का नाही. त्यानं विचारलं महाराज कारण काय न जेवण्याचं. तो मला कारण तुला सांगत नाही, फक्त मला जेवायचं नाही. तो उठले साधू आणि मंदिरात जाऊन बसले. हा पाठीमागत गेला आणि पाय धरले साधूचे. मला साधू महाराज आमच्याकडून काय चुकलं सांगा, काय चुकलं सांगा. ते म्हणले जर मी सांगितलं तर तू या घरात थांबणार नाही. मग तर जास्तच ओढ लागली. सांगत म्हणले काय तर. मग त्यानं सांगितलं शेवटी, हे बघ तुझी जी पत्नी आली ना वाढण्याकरता, ही पत्नी नसून ही एक हाडळ आहे आणि ती भूताच्या रूपानं तुझ्या घरात वागते. हो ते म्हणले कशावरून. तो म्हणला जी हाडळ असते ना तिचे भावल्या उलट्या असतात भूताच्या, तिच्या डोळ्यात उलट्या भावलेत म्हणले, म्हणून ती हाडळ आहे हाडळ. म्हणून अशी पत्नी तू घरात आहे तिच्या हात मी जेवत नाही. आता सांगा आपली पत्नी हाडळे म्हणल्यावर कोणाला जेव्हा वाटेल बरं घरी. हो तो असा जे उठला तसाच परतूरला गेला आणि मुंबईची गाडीच पकडली. तो मला बरं झालं कामात काम बी होईना, आता जाळंगी गेलेलेच होतं आपण जावा म्हणला. गेला आणि त्या गाडीमध्ये बसला मुंबईला जाऊन आणि त्या मुंबईला परतूरून बसला की मुंबईला ज्यावेळेस उतरायचं त्यावेळेस त्याची बॅग घ्यायला त्याची बायकोच पुढे आली. तू म्हणता हे कसं झालं. असंच कर्म आहे, तुम्ही कुठेही जा कर्म तुमच्या पाठीमाग तुमच्या 100 हात पुढंच असतंय. विठाला म्हणून केले कर्म झाले आणि त्याची भोग आले. आपला अभंगही तोच आलाय. कारण की तुटे भवरोग संचित क्रियमान आणि भोग. आपण का आता जे करतोय क्रियमान आहे, साठ्यात पडलं ते संचित आहे आणि भोगायला येतं ते
प्रारब्ध आहे. मग संचित जाणून शुद्ध करा. आता करीत असताना क्रियमान चांगलं करा. क्रियमान जर चांगलं केलं तर त्याला फळं पुढं चांगली येतील. आंब्याचं झाड लावलं आंब्याचेच फळं येतील. केळीचं लावलं केळीची येतील. म्हणून असे जसं आपण फळ लावलं तसं पुढे येईल. माऊली एके ठिकाणी सांगतात की पुण्य करीत असताना काही वेळेस पाप सुद्धा घडते आणि काही वेळेस पाप करीत असताना पुण्य सुद्धा घडते. दूध पाजुनी पोजीला पुण्य करिता होय पाप आणि दूध पाजुनी पोशीला साप. पण याही पुढे माऊली सांगतात की पुण्य माणसं केलंच पाहिजे आणि पुण्य केल्याच्या नंतर सत्कर्म तयार होतं आणि सत्कर्म तयार झाल्याच्या नंतर माणसाला 2-3 गती प्राप्त होतात. एक तर स्वर्गाची प्राप्ती होते आणि नसता जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते आणि याही पुढे माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. विठाला जर कशाचं असेल ते म्हणजे जन्म आणि मरण. जन्म आणि मरण काय सांगा महाराज. या जन्म मरणाच्या आपण ज्यावेळेस आईच्या उदरात असतो ना काय यातना आहेत त्या गर्भवासामधल्या काय सांगू या शब्दाचं फार महत्व आहे. काय अनिर्वाच्यवाचक शब्द आहे. काय सांगो हे सांगता येण्यासारखं नाही. काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र दाना पण तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. त्या गर्भवासामध्ये असताना क्षणोक्षणाला देवाचं नामस्मरण घेतो. काय नामस्मरण घेतो देवा एकदा याच्यातून काय कर बाहेर काढ.
म्हणतो देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी गर्भवासामध्ये असताना कटवांगल मिळे गर्भवतीचे पुरती डोहळे तेने त्वचेविन अंग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी फार दुःख आहे महाराज गर्भवासातलं. या गर्भवासातलं दुःख काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्रदाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. मागालसेन सुद्धा आपल्या मुलाला हा उपदेश केलेला आहे. देवा बाळा अरे या मळमूत्राच्या देहामधून तू आलास ना हा देह कसा आहे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा किंवा नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी आणि ती निष्ठुर झाली कैशी आणि ती दूर राहिली. म्हणून अनेक प्रकारचे प्रमाण देऊन या जन्म मरणाविषयी आपल्याला सावध केलेलं आहे. पण आपण सावध होत नाही. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात मी सावध झालो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा यावे नित्य व्हावे पदिते मनवोती आलो जागरणा पळून गेली झोप होते पाप आडते. झोप कशामुळे येते बरेच लोक म्हणते कीर्तनात झोप येते कीर्तनात झोप येते. कीर्तनात झोप येतच नाही. कीर्तनात झोप येतच नाही. हो पण येते. हो त्याचं कारण आहे तुका म्हणे ना ठाके हिता आडा जिथं हित आहे तिथं झोप येतच असते. पंक्तीचं जेवण आहे चांगल्यापैकी पंगत हे उत्तम पैकी आजच्यासारखी जिलेबी खायला आणि अशी उत्तम पंगत एखाद्या माणसाला म्हणला अहो चला ना जेवायला तो म्हणतो आलो असतो पण अंगात थंडी ताप आहे. काय म्हणता आलो असतो पण अंगात थंडी ताप आहे. त्याला नंतर म्हणा चला ना कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथं आपलं हिताचं काम आहे तिथं काय येतं पाप आडवं येतं. म्हणून हे पाप नाहीसं करण्याकरता
क्रियमान कर्म करावं लागेल. क्रियमान म्हणजे कोणतं? आपण आता जे करतोय हे. मग यामध्ये नामस्मरण करा, तीर्थयात्रा करा, जे काही शुद्ध सात्विक भावनेने केलेलं कर्म ते म्हणजे क्रियमान. आणि पुढे असणारं जे हे केलेलं कर्म साठ्यामध्ये पडलं त्याला म्हणतात संचित. आणि संचितामधून जे भोगायला येतं त्याचं नाव आता काढ बोल त्याचा. संचित काढ नाही, संचिताचा बोल काढला ना तसा प्रारब्धाचा काढा. केले ते क्रियमान, झाले ते संचित जाण. आणि पुढे प्रारब्धाचा भोग आहे. आणि जोपर्यंत प्रारब्धाचा भोग आहे तो प्रारब्धाचा भोग मात्र आपल्याला भोगूनच संपवा. भोगावरी द्या, टाळे वाजवा सगळे. बघा गुरुजी ते गुरुजीच असतात. काय गुरुजी ते गुरुजीच असतात. एक शिष्य गेला शिकायला गुरुकडं. आणि गुरुकडे गेल्याच्या नंतर गुरुनं जेवढे काही विद्या होत्या भरपूर त्याला विद्या सांगितल्या. पण योग असा असतो गुरुजी की आता गुरुजीकडून विद्या घेतात आणि गुरुजीलाच गुरु करायला लागतात. तसं तो शिष्य होता. त्याने विद्या भरपूर घेतली आणि पूर्ण विद्या झाल्याच्या नंतर तो मला गुरुजी आता सांगा पुढची. गुरुजीने सांगितलं की माझ्या जवळची विद्या आता संपली, जेवढी तुला सांगून टाकली. तो मला काय हरकत नाही, पण माझी एक इच्छा आहे. म्हणले काय इच्छा आहे? काय नाही म्हणले, एकदा तुमच्याशी 2-2 हात करायचे. शिष्य 2-2 हात करायचे म्हणून झाला तयार. पण गुरुजीने सांगितलं हे बघ तू काय कर, एक 3 दिवसाचा मला वेळ दे आणि 3 दिवसाच्या नंतर ये. आता त्याला तलवारीचं शिक्षण दिलेलं होतं गुरुजीनं. आपल्याला बदलून सांगायचं ना. तलवारीचं शिक्षण दिलेलं होतं लढायचं. मग त्यानं बारीक नजर ठेवली 3 दिवस गुरुजी काय करतात. मग गुरुजीनं एक तलवार तयार करायला टाकली 3 फुटाची आणि म्यान केली 6 फुटाची. काय केलं? तलवार 3 फुटाची, म्यान 6 फुटाची. याचं बारीक लक्ष होतं. तो मला गुरुजीनं 3 फुटाची तलवार केली ना आणि म्यान 6 फुटाची. आपली 12 फुटाची तलवार करायची. मला केली ना तयार. 3 दिवसामध्ये तयार केली आणि 12 फुटाची तलवार आणि गुरुजीची 3 फुटाची 6 फुटाची म्यान. आले लढाई करण्याकरता 1, 2, 3 म्हणलं की सुरुवात झाली. 3 म्हणल्याबरोबर याची आता 12 फुटाची म्यानमधून तलवार काढायला वेळ लागेल ना. त्याची वेळ त्या तलवार काढूच तर म्यानमधून गुरुजीनं 3 फुटाची तलवार सरकन काढी त्याच्या मानेवर ठेवली. आता सांग म्हणले काय करायचं. तो मला नाही, गुरुजी ते गुरुजीच असते. संचित, क्रियमान आणि प्रारब्ध या 3ही प्रकारचे आपल्याला जे भोग आहेत ते भोग जर संपवायचे असतील तर एकानं संपतात, ते म्हणजे नामस्मरण. आणि ते नामस्मरण कसं आहे त्या अभंगाच्या पहिले कडेमध्ये
शब्दाचा अर्थ काय? भवनाम समुद्र, भवनाम संसार, भवनाम जन्म आणि मरण. खरं जर आपल्याला धोका कशाचा असेल तो म्हणजे जन्म आणि मरण. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणून आपल्याला जन्म आणि मरण हे खरं. आणि हे भवसागर ज्याला म्हटलेलं आहे, या भवसागरातून तरुण जाण्याकरता काय उपाय आहे? आणि तो उपाय म्हणजे नामस्मरण. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. मग काही म्हणतेला आम्हाला भवसागर फार भीती वाटते. एके ठिकाणी सांगितले भवसागर तरता भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवणे. हो, या भवनाम जन्म मरणरूपी सागरातून तरुण जाण्याकरता फार कठीण नाही. पण तुम्ही काय करा, त्याचे पायी घाला मिठी. कोणाचे पायी घाला मिठी? भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवणे. तो परमात्मा पलीकडच्या तीरावर आहे आणि तो आपल्याला खून दर्शते की या भवसागराच्या समुद्रातून तरुण जाण्याकरता फक्त कमरी इतकंच पाणी आणि कमरी इतकं पाणी. म्हणून तुम्ही चिंता करू नका. पण कधी त्याचे पायी घाला मिठी. तुम्ही जर त्याला शरण गेला तर आणि इतरांना शरण गेला तर ते भवसागर कधी बुडून टाकेल. सर्व भावे देवाशी. तो काय करेल? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून या भवसागरातून तरुण जाण्याकरता आपण त्या देवाला शरण जावं. म्हणून तो हा उतरील पार. आणि त्याच्यामध्ये विश्लेषण आहे. असो, आपल्याला पुढे चालायचंय. सांगण्याचं तात्पर्य की पहिल्यांदा तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. आणि हे कशामुळे तुटतंय हे अभंगाच्या दुसऱ्याकडे.
विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम संचित क्रियमान भोग तुटे ऐसे विठोबाचे नाम विठाला आणि याचं फल काय सांगितलं कशामुळं जर नामस्मरण केलं तर काय होतं तुटे भवरोगी हे झालं पुढं संचिती क्रियमान भोगी हे झालं ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडित जन्म आणखी याचं फल काय आहे का त्याच्या अभंगाचं फल तिसऱ्या सोनो केश के पापा पाप जाये त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म उरलेल्या थोड्या वेळामध्ये आपण अभंगाचा सामस बघू एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने आणि विठोबा रखमाचे एकदा काय करा भजन करा विठोबा हरिभक्तपरायण घनश्याम महाराज दत्तनगर हरिभक्तपरायण भगवान महाराज लोणी हाय तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग तुटे भवरोग
थोडक्यामध्ये 5 मिनिटामध्ये. वसोन शेकी पाप जाय त्रिविध होतो ताप. नामधारकाच्या ठिकाणी पाप राहू शकत नाही. नामचिंतनात त्याचं पाप काय होतं, नाहीसं होतं. हरिउच्चारणी अनंत पापराशी जातील लयाची क्षण वाटले किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे. अनेक प्रकारचे पाप असणारे काय होतात, नाहीसे होतात. म्हणून नामस्मरण महत्त्वाचं आहे. आणि या नामस्मरणाचं फल काय आहे की एक माया आहे, माया. त्या मायेचं थोडक्यात वर्णन आपल्याला करायचं आहे. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. कोणती माया? माया 2 प्रकारची. एक विक्षेप रूपी माया. ही माया काय करते, माणसाला प्रत्येक ठिकाणी विक्षेप निर्माण करते. विक्षेप परमार्थामध्ये असताना विक्षेप निर्माण करते, साधना करीत असताना विक्षेप निर्माण करते. आणि ही माया कधी ताब्यात येते, जसं एखादी सावली आणि सकाळी सूर्य उगवला की सावली लांब दिसते. थोडं दुपार 10 वाजले की जवळजवळ येते. आणि दुपारच्या वेळेला काय येते, सावली आपल्या पायाखाली येते. हो, सावली जशी आपल्या पायाखाली यावी तशी माया आपल्या ताब्यात यावी. आणि माया ताब्यात येण्याकरता आपल्याला अगोदर साधना करणं आवश्यक आहे. माया माया म्हणजे काय? माया शब्दाचा अर्थ काय, एखादा सावयव पदार्थ नाही की दाखविण्याकरता ही माया. तिचंच नाव आहे अज्ञान, तिचंच नाव आहे अविद्या आणि तिचंच नाव आहे माया. अशी 3 प्रकारची माया आहे, अविद्या, अज्ञान आणि माया. आणि 3 प्रकार एकच मिळून आहेत, तिचं नाव आहे माया. आता एक वेळेस प्रसंग झालेला सांगतो आणि सेवा संपवतो. की एक वेळेस आमच्या परभणीकर गुरुजींचे काही वाक्य आहेत, आम्हाला त्या पाठामध्ये ऐकायला मिळतात. की माया माया शब्दाचा अर्थ गुरुजींनी असं सांगितलं की आमचे बावरांना सांगोळे सांगायचे, मायात कशी आहे आणि माया काय करते आणि माया ताब्यात कशी घेते. त्यांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे. पहिल्यांदा लग्न झालं मुलाचं आणि लग्न झाल्याच्या नंतर तो पाठाला येत होता. म्हणले पाठाला आल्याच्या नंतर त्याला विचारलं, का रे तुझं लग्न झालं का? तो म्हणला हो. मग लग्न झालं त्यावेळेस तू पाठाला यायला लागला. तो मला महाराज मला माया कळावी म्हणून पाठाला यायला लागलो म्हणे, माया कळाली पाहिजे. ते म्हणले ठीक आहे. बरेच दिवस पाठ झाल्याच्या नंतर त्याला विचारलं माया कळली का? तो मला आणखीन कळालीच नाही. गुरुजीने विचारलं, हे बघ तुझं लग्न झालं ना, त्यावेळेस तू लग्न झाल्यानंतर घरी येत असताना तू समोर होता का तुझी पत्नी समोर होती? थोडक्यात म्हणजे तुझी बायको पुढं होती का तू पुढं होता? तो म्हणला मी पुढं होतो आणि बायको पाठीमागं होती. बरं चालताना तुझ्या पायाचा आवाज होता का तुझ्या बायकोचा आवाज होता? तो म्हणला तिचा आवाज अजिबात नव्हता, हो फक्त माझाच आवाज होता. बरं घरी आल्याच्या नंतर जोरात कोण बोलत होतं? तो मला फक्त मीच, तिचा आवाजच नव्हता. म्हणले मग आता तसंच असन. किती वर्ष झाले लग्नाला? ते मला 7 वर्ष झाले. आता तसंच आहे का? ते मला आता नाही, आता सगळं बदललंय. म्हणला आता आमचा पाय वाजायचा लाग राहिला नाही, सगळा पहारा तिचाच आहे म्हणला. हो पुढे म्हणला तुला मोठ्यानं बोलत होता. तो म्हणला आता घरी गेले काय मला बोलायचंच काम नाही, आमचं बोलणं बंद आहे, तिचंच बोलणं चालू आहे. बोलणं बंद झालं. एवढंच नाही, सगळा संसार जो आहे तो ताब्यात तिनंच घेतलाय. म्हणजे हे कधी घेतला हे कळालं का? ते म्हणलं हेच तर कळलं नाही. म्हणजे याचंच नाव आहे माया. कधी माणसाला ताब्यात घेते ही कळू देत नाही. आता मायाची एक उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो. एक वेळेस विष्णू परमात्म्याकडे नारद गेले आणि नारदाने विचारलं, परमात्मा भगवान परमात्मा तुमची माया मला दाखवा. त्यावेळेस विष्णूनं सांगितलं, अरे नारदा अनेक लोक या मायेच्या भीतीनं पळून चालले आणि तू कशाला आहोत असं आठवले तुला हे माया दाखवा म्हणायची. पण नाही, हट्ट धरला नारदानं. नाही म्हणले माया कशी आहे सांगाच म्हणले. त्यावेळेस नारदाला सांगितलं काही हरकत नाही, दाखवतो म्हणली माया, काही वेळाने दाखवून तुला, जाय म्हणले तू. नारद गेले आणि जात असताना रस्त्यामध्ये एक मायावी नगरी निर्माण केली देवानं. आणि त्या नगरीचा जो राजा होता त्या राजाच्या मुलीचं स्वयंवर ठरलं. स्वयंवर ठरल्याच्या नंतर ते राजकुमारी असणारे हार घेऊन आली, कारण की पहिली पद्धत होती तिनं हार घ्यायचा आणि जो वर पसंत पडेल त्याच्या गळ्यात ती माळ घालायची. त्यावेळेस नारदाला असं वाटलं की आपण आता काय करावं, देवाकडे एक मागावं की सुंदर असणारं रूप मला द्या, म्हणजे ही विश्वमोहिनी मला काय करेल, माळ घालेल. देवाकडे गेले, सांगितलं नारदानं, देवा मला सुंदर असणारं रूप द्या. देव म्हणले काय हरकत नाही, तथास्तु. आता हरिरूप द्या म्हणले. हरिरूप याचा अर्थ वेगळा आहे बरं का. हरिरूप द्या.
दिलं हरिरूप. नारद त्या लग्न मंडपामध्ये येऊन बसले आणि प्रत्येक जणाच्या समोर जायचे विश्वमोहिनी गळ्यामध्ये हार घालायच्या अगोदर प्रत्येकाचा चेहरा बघायची आणि पुढे जायची, चेहरा बघायची पुढे जायची. प्रत्येकाला वाटायचे की आता माझ्या गळ्यात माळ पडते, पण कोणाच्याच गळ्यात माळ न घालता विश्वमोहिनी नारदाच्या जवळ आली आणि नारदाच्या जवळ आल्याच्या नंतर नारदाला पाहिलं की तिनं कसं तरी तोंड केलं येडवाकडं आणि पुढे गेली आणि विष्णू परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार घालून टाकला. त्यावेळेस नारदाला राग आला आणि नारद म्हणले, देवा तू इथे माया केलीस म्हणले, हिचं नाव माया आहे का? देव म्हणले, नाही, आणखी राहिली माया तुला दाखवायची. पळत गेले आणि विष्णू परमात्म्याला भांडण्याकरता. त्यावेळेस विष्णू परमात्मा म्हणले, नारदा एक वेळेस नदीमधून तोंड धुवून या. नदीवर गेले. नदीवर पाण्यामध्ये पाहिलं तर नारदाच्या रूपाचं बदल होता, त्याचं तोंड माकडाचं होतं. त्यावेळेस नारद भांडू लागले देवाला, मी तुम्हाला हरिरूप द्या, सुंदर रूप द्या म्हणलं आणि तुम्ही माकडाचं तोंड मला दिलं, वानराचं माकडाचं. देव म्हणले, हरी या शब्दाचा माकड सुद्धा अर्थ होतो बरं का. म्हणून आता बाकीची पलटीत बघा ते पानं, हरी शब्दाचा माकड सुद्धा अर्थ होतो म्हणून ते रूप तुला दिलं. नारद म्हणले, ठीक आहे. इतका राग आला नारदाला, हातामध्ये पाणी घेतलं, देवाला श्राप दिला. तुम्ही म्हणता देवाला श्राप, भक्ताला तोही अधिकार आहे देवाला श्राप देण्याचा. नारदाने देवाला श्राप दिला की देवा, अरे मी श्रीविना एवढा वेळा झालो, आता माझा शाप घे म्हणले. तू सुद्धा पुढच्या अवतारामध्ये श्रीविना कसा होशील, वेळा होशील म्हणले. देव म्हणले, मला हेच काम करायचं होतं. पुढच्या राम अवतारामध्ये हे तुमचे माकडच कामी येते आणि सीता शोध करायला तुम्हीच पाहिजे होते, म्हणून हे तुला करावं लागलं म्हणले. विठ्ठल माया होय दाशी लागे पाया. तुकाराम महाराज म्हणतात, ही माया जी आहे, जो हरिभक्त आहे त्या हरिभक्ताच्या माया काय करते, ताब्यात येते आणि इतरांना ताब्यात घेते. म्हणून अशी असणारी माया देवाच्या पायाजवळ गेलं, नामस्मरण केलं की ती माया नाहीशी होती. म्हणून तुका म्हणे, माया होय दाशी लागे पाया, ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म ज्ञाने. हरिभक्तपरायण संदीप महाराज गोळेगावकर हरिभक्तांना साथ करतील. हरिभक्तपरायण शेवगेकर महाराज त्यांचा माऊली तुळशीराम भाऊ या. फिरून गेले थोडं फिरून